माळशिरस तालुक्यातील मांडवे पाटी या ठिकाणी असणारा टोटल ब्रिज दोन्ही बाजूंनी जाणाऱ्या पाण्याचं ड्रेनेज या ठिकाणी करण्यात आलेले असून या ठिकाणचे रहिवासी असलेले माजी सैनिक सोपान महादेव करणे यांना नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता त्यांच्या शेतीचं व घराचं अतिशय नुकसान होत असून त्यांच्यावरती शासन प्रशासनामार्फत कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये। नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत माजी सैनिक सोपान महादेव करणे यांच्या घराकडे जाणारा रॅम्प व ड्रेनेजचे पाणी ओढ्यापर्यंत सोडून दिलेलं नाही। आजूबाजूच्या लोकांच्या बाबतीत मेजर करणे यांची कोणतीही तक्रार नाही, परंतु त्या लोकांना वेगळा न्याय व माळशिरस तालुक्यामध्ये माजी सैनिकाला वेगळा न्याय का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला। त्यामुळे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेत माजी सैनिक सोपान महादेव करणे यांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी माजी सैनिक सोपान करणे यांनी केली। नमस्कार, जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे। आज आपण माळशिरस तालुक्यातील मांडवे पाटी या ठिकाणी आहोत। मांडवे पाटी या ठिकाणी माजी सैनिक करणे साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यावरती जो नॅशनल हायवे असेल किंवा JM म्हात्रे कंपनीकडून जो अतिशय नाहक त्रास देण्याचं काम त्यांना कित्येक दिवसापासून केलं आहे किंवा केलं जात होतं, या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नमस्ते। नमस्कार। नेमकं तुमचं जे हे प्रकरण आहे ते काय प्रकरण आहे आणि नेमकं काय घडत होतं इथं? आता तुम्ही या ठिकाणी रहिवासी आहात, तुम्ही माजी सैनिक आहात। माळशिरस तालुक्यामध्ये माजी सैनिकावरती अशी वेळ येते की शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही, काय भावना आहे तुमच्या? म्हणणं काय, त्यांनी ते आता काम करून द्यावं। काय काम होतं? चारे काढून पायपा टाकून पाणी ज्या दिवसापासून रोडचं काम चालू आहे त्या दिवसापासून तुम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा केला होता का? केला होता। काय म्हणले ते? मग ते मात्रे म्हणले, मी हे तुमची गटराचं काम आलं की आम्ही ते करून देऊ, तिथं टाकी बांधून देऊ, टाकीतनं पायपा टाकून पाणी खाली चारीला काढून देऊ। मग त्यांनी कुठल्याही प्रकारचे हे केलं? काहीच केलं। नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना भेटल्यावर त्यांच्याकडून काय बोललं जातंय? ते म्हणते ह्याला भेट त्याला भेट, म्हणजे टाळा हा टाळा आणि कोणी सापडत नव्हतं जागेवर। बरं। ऑफिसमध्ये गेलं की म्हणणार ते कामावर गेले तिकडं, ते येऊ शकत नाहीत। बरं, असं म्हणजे एकंदरीत हा जो प्रकार आहे फक्त चालढकल करण्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आलेली आहे आणि देशासाठी सेवा करत असताना तुमच्यावरती अशी वेळ येते, मग सर्वसामान्य लोकांची काय काय आता तुम्हाला जे मेडल मिळालेलं आहे हे मेडल किती दिवसापूर्वी मिळालं आहे आणि कशाचं मेडल आहे असणार आहे? हे ह्याचं आहे, लेह लडाखचं आहे 3 वर्षाचं, चंदीगडचं आहे 1 वर्षाचं, परत ह्याचं आहे नागालँडचं आहे, आसाम, बंगाल, असे एवढे 1 2 3 4 प्रकारचे मेडल मिळणाऱ्या माणसावर माळशिरस तालुक्यामध्ये अशी प्रकारची दयनीय अवस्था येते। शासन प्रशासन ही दखल घेत नाही, तर मग देशाच्या सेवा करणाऱ्या लोकांनी करायचं काय? कुणाकडे न्याय मागायचा? हा प्रश्न या ठिकाणी प्रशासनाला पडतोय। आपण पाहतोय या ठिकाणी हे ड्रेनेजचं काम आहे आणि या ठिकाणावरून या ड्रेनेजचं पाणी हे या ठिकाणावरून खाली आश्वासन त्यांना संबंधित अधिकारी किंवा संबंधित JM म्हात्रे कंपनी यांच्याकडून दिलं होतं, परंतु अद्यापर्यंत या प्रकरणाची कोणीही दखल न घेतल्या कारणाने त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे। आणि हा आपण रस्ता देखील पाहू शकतो, अतिशय निकृष्ट दर्जाचा रस्ता हा त्यांच्या घरी उतरण्यासाठी केलेला आहे। त्यांचं घर आहे आणि अशा पद्धतीने हा मोठा पाऊस जर झाला तर हे घरसुद्धा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं शासन प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत या करणे मेजर साहेबांना नक्कीच न्याय द्यावा अशी मागणी आम्ही या जनसत्ता मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून करत आहोत। आणि जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जनसत्ता मराठी न्यूज हा चॅनल त्यांच्या या संपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा करत राहील, यात तीळ मात्र शंका नाही। धन्यवाद।